तर मित्रांनो, आत्ता मी आलो आहे दादर चौपाटीवर आणि तुम्ही बघू शकता हे समुद्राचं पाणी खूप घाण आहे इथे. स्वच्छ नाही इथलं पाणी. आणि आज होळी पण आहे. खूप रंग विंग लावून सगळे दारू प्यायला बसले इथे. स्वच्छ ठेवलं पाहिजे कुठली चौपाटी बीच. ते भारतात लोक शिकलेच नाही कधी. तर मित्रांनो, एवढं पॉल्युशन आहे मुंबईत की काही दिसतच नाही आहे क्लिअर. धुकासारखं पडतं आहे. हे बघा किती फेंट दिसत आहे ते समोरच्या इमारती. एवढं पॉल्युशन वाढलं आहे ते मुंबईत पण. त्यानंतर रिटर्न येताना मी थांबलो एका लस्सीच्या दुकानावर, जिथे मी लस्सी घेतली कारण की खूप गरम होत होता मला. त्यानंतर मी डायरेक्ट कोणार्क एक्सप्रेस पकडली दादर स्टेशनवरून. आणि होळी असल्यामुळे जराही गर्दी नव्हती कल्याण स्टेशनपर्यंत. कल्याण स्टेशननंतर थोडी थोडी गर्दी वाढायला लागली, पण कल्याण स्टेशनपर्यंत काहीही गर्दी नव्हती. करेक्ट 2:15ला गाडी सुरू झाली माझी. आणि तुम्ही बघू शकता काही गर्दी नाही आहे. फक्त एक मुलगी दिसते तिथे मागे बसलेली. जनरलचा डबा एवढा खाली होता, काहीच लोक नव्हते. फुल रिकामा डबा होता. असं करत 1-2 तासानंतर कर्जत क्रॉस केलं मी आणि कर्जतच्या पुढे आलो. तुम्ही बघू शकता हे आपलं पळसत्रीचा एरिया आहे, जिथे घाट सेक्शन सुरू होतं टनल यायच्या आधी. अशी स्पीडमध्ये गाडी चालली होती मस्त, फार करेक्ट टाईम. कारण की मागून येत होती हुसेनसागर एक्सप्रेस. कोणार्क एक्सप्रेस आणि हुसेनसागर एक्सप्रेसमधला डिस्टन्स फक्त 10 मिनटाचा होता. 10 मिनटाने ती हुसेनसागर एक्सप्रेस सुटली होती. मध्ये मला वाटलं मी ही गाडी सोडून हुसेनसागर धरली पाहिजे, पण मी ह्या गाडीतच बसलो कारण की जनरलचं तिकीट होतं माझं. त्यानंतर टनल बोगदे आले, बघू शकता टनलमधून गाडी जाते सध्या. लोक पण एन्जॉय करत उन्हाचा त्रास सहन करत पुण्याच्या दिशेने गाडी चालली होती. लोक पण चहा पित होते, फ्रूट टी पित होते, कोल्ड्रिंक पित होते, पण काय उन्हाचा तडाखा बसलाच होता सगळ्यांना. मग हे असं करत आम्ही पोचलो खंडाळाच्या शेजारून जो रोड जातो साईडनं, तो हा रोड आहे. तुम्ही बघू शकता लोणावळाकडे गाडी वळत होती, चालली होती जोरात. आणि खंडाळा आला होता. खंडाळा लोणावळाच्या मध्ये जो रोड जातो साईडनं, हा तो रोड आहे. बघू शकता तुम्ही. हा रोड असा पुढे जाऊन तुम्हाला आठवत असेल तो ब्रिजकडे जातो, जिथून खोपोली दिसतं सगळं. हा तो रोड आहे. असं करत फायनली लोणावळा आला. लोणावळाच्या स्टेशनवर 2-3 मिनटं थांबली. अजून प्रवासी चढले, अजून काही उतरले, काही चढले, पण तरी पण एवढी गर्दी नव्हती जेवढी असायला पाहिजे. डेली जेवढी गर्दी असते ट्रेन्समध्ये तेवढी गर्दी अजिबात नव्हती. जाताना पण नव्हती आणि येताना पण नव्हती. बघू शकता फुल मोकळे स्टेशन आहे, रिकामे स्टेशन आहे, कोणीच नाही दिसत आहे. थोडेफार प्रवासी होते जे त्यांना हैदराबादला जायचं होतं, ते चढले या गाडीमध्ये. आणि असं करत आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. आधी मला वाटलं काय गाडी काय बिफोर चालली आहे का, 5:30लाच पोचेल का, पण नाही, शिवाजीनगरला थांबली, मग पुणे स्टेशन आउटरला थांबली. असं करत करेक्ट 6 वाजता पुणे